नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 9 ते 12 डिसेंबर या दरम्यानच्या काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, नीति आयोगाने कोणत्या राज्याला भारताची आल्याची राजधानी घोषित केलेले आहे? तर बघा, आता भारताची आल्याची राजधानी कोणते राज्य असणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मिझोराम। डिसेंबर 2025 मध्ये नीति आयोगाने मिझोरामला भारताची आल्याची राजधानी म्हणून घोषित केलेले आहे। मिझोराममध्ये आल्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते आणि ती सेंद्रिय आणि उच्च दर्जाची मानली जाते। विशेषतः येथील नाडिया ही आल्याची जात तिच्या उच्च दर्जासाठी आणि गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे। या ओळखीमुळे मिझोराममधील आले उत्पादक शेतकऱ्यांना राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ मिळण्यास आणि निर्यातीच्या संधी वाढण्यास मदत होणार आहे। तर बघा, आता नुकतेच नीति आयोगाने मिझोराम या राज्याला भारताची आल्याची राजधानी म्हणून घोषित केलेली आहे। नेक्स्ट आहे, ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड मिळणारे पहिले भारतीय कोण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनंत अंबानी। वंताराचे संस्थापक अनंत अंबानी यांना ग्लोबल ह्युमन सोसायटीने सन्मानित केलेले आहे। त्यांना प्राणी कल्याणासाठी ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2025 प्रदान करण्यात आलेला आहे। अनंत अंबानी हे हा पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण व्यक्ती ठरले आहेत। तसेच ते हा सन्मान किंवा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आहेत। तसेच ते पहिले आशियाई देखील आहेत। ग्लोबल ह्युमन सोसायटी ही आंतरराष्ट्रीय संस्था असून ती प्राण्यांच्या हक्कांसाठी आणि कल्याणासाठी कार्य करते। वंतारा प्रकल्पाचे उद्दिष्ट म्हणजे जखमी, आजारी आणि धोक्यात असलेल्या प्राण्यांची काळजी घेणे आणि संरक्षण करणे। तर वंताराचे जे संस्थापक आहेत अनंत अंबानी यांना ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2025 प्रदान करण्यात आलेला आहे आणि हा पुरस्कार मिळवणारे ते सर्वात तरुण व्यक्ती ठरलेले आहेत, पहिले भारतीय आहेत आणि पहिले आशियाई देखील आहेत। नेक्स्ट आहे, जगातील सर्वात तरुण अधिकृतपणे मानांकित बुद्धिबळपटू कोण बनला आहे? तर सर्वात तरुण, जागतिकदृष्ट्या सर्वात तरुण अधिकृत मानांकित बुद्धिबळपटू। तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सर्वज्ञ सिंह कुशवा। मध्य प्रदेशातील 3 वर्षीय सर्वज्ञ सिंह कुशवाहा हा जगातील सर्वात तरुण अधिकृत दर्जाचा बुद्धिबळपटू बनलेला आहे। सर्वज्ञाने केवळ 3 वर्ष 7 महिने आणि 20 दिवस वयाचा असताना हे यश संपादन केलेले आहे। आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या डिसेंबर 2025च्या यादीत त्याला 1572 चे रॅपिड रेटिंग मिळालेले आहे। त्यांनी पश्चिम बंगालच्या अनिश सरकार यांचा विक्रम मोडलेला आहे। तर बघा, याआधी अनिश सरकार हा सर्वात तरुण अधिकृत दर्जाचा बुद्धिबळपटू बनलेला होता। त्याचे वय होते 3 वर्ष आणि 8 महिने, परंतु आता सध्या त्याचा विक्रम मोडून आता कोण बनलेला आहे? तर मध्य प्रदेशातील सर्वज्ञ सिंह कुशवाहा। तर त्याचे वय किती आहे? 3 वर्ष आणि 7 महिने आणि 20 दिवस। अधिकृत रेटिंग मिळवणे म्हणजे त्यांनी मान्यताप्राप्त बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेतला आहे आणि त्यांना गुण मिळालेले आहेत। इतक्या कमी वयात रेटिंग मिळवणे हा जागतिक स्तरावर एक विक्रम आहे। नेक्स्ट आहे, पंजाब नॅशनल बँकेने पहिली महिला ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हरमनप्रीत कौर। पंजाब नॅशनल बँकेने भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिची पहिली महिला ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केलेली आहे। त्यांच्या बँकेच्या 130 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेची ब्रँड अँबॅसिडर म्हणून निवड करण्यात आलेली आहे। पंजाब नॅशनल बँक स्थापना झालेली आहे 12 एप्रिल 1895 रोजी लाहोर, म्हणजेच आता पाकिस्तानमध्ये आहे, तर या ठिकाणी झालेली होती आणि सध्याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी। बँकेचे घोषवाक्य द नेम यू कॅन बँक अपॉन। तर बघा, पंजाब नॅशनल बँकेने पहिल्यांदाच महिला ब्रँड अँबॅसिडर निवडलेली आहे आणि त्या कोण आहेत? तर भारतीय महिला क्रिकेट संघाचे कर्णधार हरमनप्रीत कौर। नेक्स्ट आहे, 2025चा वत्सलाबाई जोशी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 माऊली टाकळकर। 2025 सालसाठीचा प्रतिष्ठित वत्सलाबाई जोशी पुरस्कार ज्येष्ठ टाळवादक माऊली टाकळकर यांना देण्यात आलेला आहे। 99 वर्षांचे माऊली टाकळकर हे गेल्या 8 दशकांपासून भारतीय शास्त्रीय संगीतात आपल्या टाळ वादनाने मोलाचे योगदान देत आहेत। त्यांनी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांना साथसंगत केलेली आहे। 71व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या समारोप प्रसंगी पुण्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। यापूर्वी 2024 मध्ये हा पुरस्कार पंडित भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य स्वर्गीय पंडित श्रीकांत देशपांडे यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला होता। शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या कलाकार आणि साथ संगतकारांना 2007 पासून
आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने वत्सलाबाई जोशी पुरस्काराने गौरवण्यात येत असते. स्वरूप काय आहे पुरस्काराचे? 51,000 रुपये आणि मानपत्र. नेक्स्ट आहे संयुक्त लष्करी सराव एक्विरियन 2025 कोणत्या देशांदरम्यान आयोजित करण्यात आला होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत आणि मालदीव. संयुक्त लष्करी सराव एक्वेरियन 2025 सहभागी देश आहेत भारत आणि मालदीव. आवृत्ती होती 14वी. कालावधी होता 2 ते 15 डिसेंबर 2025 दरम्यान. ठिकाण होते तिरुअनंतपुरम केरळ. भारतीय लष्कराच्या गढवाल रायफल्सच्या एका तुकड्याने यात सहभाग घेतला आणि मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्सच्या तुकड्याने यामध्ये सहभाग घेतला. या सरावाचा उद्देश काय आहे? तर जंगल, निमशहरी आणि किनारपट्टी भागात बंडखोरी विरोधी आणि दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये समन्वय आणि कार्यक्षमता वाढवणे हा या सरावाचा मुख्य हेतू होता. या सरावाचा समारोप 16 डिसेंबर 2025 रोजी तिरुअनंतपुरम येथे जॉईंट व्हॅलिडेशन एक्सरसाइज झाला, ज्यामध्ये दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवलेली होती. एक्वेरियन या शब्दाचा अर्थ द्विभाषेत मित्र असा होतो. हा एक द्विपक्षीय वार्षिक लष्करी सराव आहे. 2009 पासून दरवर्षी भारत आणि मालदीवमध्ये हा सराव आलटून पालटून आयोजित केला जातो. म्हणजे एक वर्ष भारतामध्ये, दुसऱ्या वर्षी मालदीवमध्ये. यात भारतीय सेना आणि मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्सेस सहभागी होत असतात. 2025 मधील याची 14वी आवृत्ती होती. नेक्स्ट आहे 2025 चा डॉक्टर पाउलोस मार ग्रेगोरियस पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर टेसी थॉमस. 2025 चा प्रतिष्ठित डॉक्टर पाउलोस मार ग्रेगोरियोस पुरस्कार भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर टेसी थॉमस यांना प्रदान करण्यात आला. डॉक्टर टेसी थॉमस ह्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ असून त्यांना भारताची मिसाईल वुमेन म्हणून ओळखले जाते. क्षेपणास्त्र आणि अवकाश तंत्रज्ञान आणि महिला सक्षमीकरणातील योगदानासाठी त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. ते अग्नी 4 आणि अग्नी 5 क्षेपणास्त्र प्रकल्पांसाठी प्रमुख शास्त्रज्ञ आहेत. मलंकारा ऑर्थोडॉक्स सिरियन चर्चच्या दिल्ली डायोसिस अंतर्गत असलेल्या सोफिया सोसायटीद्वारे हा पुरस्कार दिला जातो. नेक्स्ट आहे IMF ने कोणत्या देशाच्या पेमेंट सिस्टीमला जगातील सर्वात मोठी रिअल टाइम पेमेंट सिस्टीम घोषित केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसला जगातील सर्वात मोठी रिअल टाइम पेमेंट सिस्टीम म्हणून घोषित केलेली आहे. UPI जागतिक रिअल टाइम पेमेंट व्यवहारांपैकी सुमारे 49% व्यवहार हाताळतो. 2024 मध्ये भारताने सुमारे 129.3 अब्ज डिजिटल व्यवहार केलेले आहेत. ब्राझील 14% वाट्यासह दुसऱ्या स्थानावर आहे. थायलंड 8% वाट्यासह तिसऱ्या स्थानावर आहे. चीन 6% वाट्यासह चौथ्या स्थानावर आहे आणि दक्षिण कोरिया 3% वाट्यासह 5व्या स्थानावर आहे. पहिल्या क्रमांकावरती आहे आपले भारतातील युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस. 49% व्यवहार केलेले आहेत. नेक्स्ट आहे ऑक्सफर्डने 2025 चा वर्ड ऑफ द इयर म्हणून कोणता शब्द निवडला आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रेज बेट. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने 2025 सालासाठी रेज बेट या शब्दाची वर्ड ऑफ द इयर म्हणून निवड केलेली आहे. रेज बेट म्हणजे अशी ऑनलाईन सामग्री जी मुद्दाम लोकांना राग आणण्यासाठी किंवा चितावणी देण्यासाठी तयार केलेली असते, जेणेकरून त्या सामग्रीला जास्तीत जास्त व्ह्यूज आणि कमेंट्स मिळतील. मग यामध्ये व्हिडिओ असतील, पोस्ट असतील किंवा विविध बातम्या असतील. नेक्स्ट आहे युनेस्कोने अलीकडेच अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत कोणाचा समावेश केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दिवाळी या सणाचा. 10 डिसेंबर 2025 रोजी युनेस्कोने दिवाळीला मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट केली आहे. ही घोषणा डिसेंबर 2025 मध्ये नवी दिल्लीत झालेल्या युनेस्कोच्या 20व्या आंतरसरकारी समितीच्या बैठकीत करण्यात आली. युनेस्को यादीतील दिवाळीचे अधिकृत नाव आहे दीपावली फेस्टिवल ऑफ लाईट्स. युनेस्कोने दिवाळीचे वर्णन अंधार प्रकाशाचा अज्ञानावर ज्ञानावर आणि वाईटावर विजयाचे प्रतीक असे केलेले आहे. दिवाळी आता भारताचा 16वा अमूर्त सांस्कृतिक वारसा बनला आहे. अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणजे परंपरा, रीतिरिवाज, कलाप्रकार, उत्सव, ज्ञान आणि कौशल्य ज्या समाजाच्या जिवंत संस्कृतीचे प्रतिबिंब करतात. त्यात लोकनृत्य, लोकगीते, धार्मिक उत्सव, पारंपरिक हस्तकला, मौखिक परंपरा, सामाजिक पद्धती इत्यादींचा समावेश असतो. नेक्स्ट आहे डेलॉइट इंडियाने अलीकडेच कोणते AI कर संशोधन प्लॅटफॉर्म सुरू केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 टॅक्स प्रज्ञा. डेलॉइट इंडियाने 9 डिसेंबर 2025 रोजी टॅक्स प्रज्ञा नावाचे प्रगत AI चालित कर संशोधन प्लॅटफॉर्म सुरू केलेले आहे. कर व्यावसायिकांना प्राप्तिकर, GST आणि ट्रान्सफर प्राइजिंग यासारख्या जटिल विषयांवर जलद आणि सूचक संशोधन करण्यास हे मदत करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. टॅक्स प्रज्ञा हे आयकर, GST आणि हस्तांतरण किमतीशी संबंधित बाबींचा समावेश करते.
हे एक मोबाईल फ्रेंडली AI एजंट म्हणून काम करते आणि यामध्ये रिअल टाइम डॅशबोर्ड तसेच प्रेडिक्टिव्ह इन्साइट्सची सुविधा आहे. डेलाइट ही लंडनमध्ये मुख्यालय असलेली जागतिक व्यावसायिक सेवा नेटवर्क आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, 2025च्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील महिला दुहेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गायत्री गोपीचंद आणि ट्रिसा जॉली या जोडीने जिंकलेले आहे. सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा 2025 ठिकाण होते लखनौमधील बाबू बनारसीदास इंडोर स्टेडियम या ठिकाणी झालेली आहे. कालावधी होता डिसेंबर 2025. ही BWF वर्ल्ड टूर सुपर 300 दर्जाची स्पर्धा आहे. महिला दुहेरीचे विजेतेपद भारताच्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीने पटकावलेली आहे. त्यांनी जपानच्या काहो ओसावा आणि माई तानाबे या जोडीचा पराभव केलेला आहे. महिला एकेरीचे विजेतेपद जिंकलेले आहे जपानच्या हिना अकेची हिने. पुरुष एकेरीचे विजेतेपद जेसन गुनवान यांनी भारताच्या किदांबी श्रीकांत यांना हरवून पटकावलेले आहे. पुरुष दुहेरी विजेते ठरलेले आहेत चीनचे हुआंग डी आणि लिऊ यांग, तर यांनी भारताच्या हरिशरण मुथुसामी आणि संजित गुहा यांचा पराभव केलेला आहे. तर बघा या ठिकाणी महिला दुहेरीचे विजेतेपद भारताच्या जोडीने जिंकलेले आहे आणि पुरुष एकेरी आणि पुरुष दुहेरी यामध्ये उपविजेता राहिलेले आहेत. नेक्स्ट आहे पेटा इंडियाने 2025चा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला दिला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रवीना टंडन. रवीना टंडन यांना पेटा इंडियाकडून 2025चा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. प्राणी हक्क आणि वन्यजीव संवर्धनासाठी केलेल्या दीर्घकाळाच्या प्रयत्नांमुळे त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. त्यांनी सामुदायिक प्राण्यांना मदत केली असून पाळीव प्राणी खरेदी करण्याऐवजी दत्तक घेण्याचा संदेश समाजात दिलेला आहे. पेटा इंडिया ही प्राणी हक्कांसाठी कार्य करणारी संस्था असून ती भारतातील प्राण्यांचे संरक्षण आणि त्यांच्यावर होणारी क्रूरता थांबवण्यासाठी काम करते. पेटा इंडियाचे पूर्ण नाव आहे पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स इंडिया. पेटा इंडियाची स्थापना 2000 साली करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे भारतातील पहिले 24 तास ओपन नेटवर्क कोर्ट कुठे सुरू झालेले आहे? 24 तास 7 दिवस ओपन नेटवर्क कोर्ट हे कोठे सुरू झालेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कोल्लम, केरळ या ठिकाणी. केरळमधील कोल्लम येथे भारतातील पहिले 24 तास 7 दिवस ओपन नेटवर्क न्यायालय सुरू झालेले आहे. या न्यायालयाचे उद्घाटन कोल्लम जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले आहे. हे न्यायालय दिवस रात्र ऑनलाईन सुनावण्याची सुविधा देते. या न्यायालयामध्ये सुनावणी, युक्तिवाद आणि खटले पूर्णपणे ऑनलाईन असू शकतात. या उपक्रमाचा उद्देश प्रलंबित प्रकरणे कमी करणे आणि न्याय प्रक्रिया जलद करणे हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे वॉटर पॉझिटिव्ह दर्जा प्राप्त करणारे भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते बनले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली. दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पर्यावरणपूरक स्वरूपासाठी वॉटर पॉझिटिव्ह दर्जा मिळवणारे देशातील पहिले विमानतळ बनले आहे. हे यश मिळवण्यासाठी विमानतळावर 625हून अधिक पावसाच्या पाणी साठवणुकीच्या संरचना आणि 90 लाख लिटर क्षमतेचे 2 मोठे भूमिगत जलाशय उभारण्यात आले आहेत. दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने राबवलेल्या झिरो लिक्विड डिस्चार्ज सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामुळे 100% सांडपाण्याचा पुनर्वापर बागायती आणि कूलिंग सिस्टीमसाठी केला जातो. त्याची प्रवासी क्षमता दरवर्षी 40 दशलक्ष प्रवाशांपेक्षा जास्त आहे. वॉटर पॉझिटिव्ह म्हणजे काय? तर हे विमानतळ स्वतःच्या वापरासाठी लागणाऱ्या पाण्यापेक्षा जास्त पाणी हे पुनर्भरण किंवा संवर्धन करते. नेक्स्ट आहे मतदार यादी पूर्णपणे डिजिटल करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राजस्थान. डिसेंबर 2025 मध्ये मतदार यादी पूर्णपणे डिजिटल करणारे राजस्थान हे भारतातील पहिले राज्य बनले आहे. राज्याने 100% मतदार यादीचे डिजिटलीकरण केलेले आहे. 97% मतदार मॅपिंगसह राजस्थान देशात आघाडीवर आहे. नेक्स्ट आहे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 मध्ये पदक तालिकेत कोणी पहिले स्थान पटकावले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चंदीगड युनिव्हर्सिटी. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 राजस्थान या ठिकाणी आयोजित करण्यात आले. कालावधी होता 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर. ही स्पर्धा जयपूर, अजमेर, उदयपूर, जोधपूर, बिकानेर, कोटा आणि भरतपूर या 7 शहरांमध्ये आयोजित करण्यात आली. 200हून अधिक विद्यापीठांमधील सुमारे 4600 खेळाडूंनी यात भाग घेतला. या स्पर्धेत 20 मुख्य खेळांचा समावेश होता आणि 21वा डेमो गेम होता खो खो. 42 सुवर्ण, 14 रौप्य आणि 11 कांस्य पदकांसह एकूण 67 पदकांसह चंदीगड विद्यापीठ पदक तालिकेत अव्वल स्थानावर राहिलेलं आहे. बघा पहिल्या क्रमांकावरती आहे चंदीगड युनिव्हर्सिटी, एकूण 67 पदके मिळवलेली आहेत.
दुसऱ्या क्रमांकावरती आहे लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, 78 पदके मिळवलेली आहेत, पण त्यांनी सुवर्ण पदकांमध्ये 32, रौप्य पदके 24 आणि कांस्य पदके 22. तर बघा पदक तालिकेमधील जे नंबर असतात ते कशावरून ठरतात, तर सुवर्ण पदक किती मिळवलेले आहेत त्याच्यावरून हा नंबर ठरत असतो. तिसऱ्या क्रमांकावरती आहे गुरु नानक देव युनिव्हर्सिटी, चौथ्या क्रमांकावरती आहे जैन युनिव्हर्सिटी कर्नाटक आणि 5व्या क्रमांकावरती आहे गुरु काशी युनिव्हर्सिटी. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्यातील थुयामल्ली तांदूळाला GI टॅग देण्यात आला आहे, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तमिळनाडू. डिसेंबर 2025 मध्ये तमिळनाडूच्या 5 उत्पादनांना GI टॅग मिळाले आहेत. या नवीन GI टॅगसह राज्यातील एकूण GI टॅग असलेल्या उत्पादनांची संख्या 74 झालेली आहे. तर आता हे 5 GI टॅग मिळालेले उत्पादन कोणते आहेत बघा. वरयूर कॉटन साडी ही पारंपरिक हस्तनिर्मित कापसाची साडी आहे. दुसरे आहे थुयामल्ली तांदूळ, सुगंधी आणि पारंपरिक तांदळाची जात आहे. अबा समुद्रम चोपू समन हे पारंपरिक धातूपासून बनवलेल्या घरगुती वस्तू आहेत. चौथ्या क्रमांकाचे उत्पादन आहे बघा नमक्कल स्टोनवेअर किंवा सोप स्टोन कुकवेअर, दगडापासून तयार केलेले पारंपरिक स्वयंपाकाची भांडी. 5व्या क्रमांकावरती आहे कविंदा पाडी देशी साखर किंवा कावेरी पाडी नट्टू सकराई. तर हे काय आहे, तर स्थानिक पातळीवर उत्पादित पारंपरिक अपरिष्कृत साखर आहे. नेक्स्ट आहे लडाखमधील सर्वात उंच युद्ध स्मारकाचे उद्घाटन कोणी केले, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजनाथ सिंह यांनी, रक्षामंत्री आहेत. तर 7 डिसेंबर 2025 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लडाखमधील सर्वात उंच युद्ध स्मारकाचे उद्घाटन केलेले आहे. हे स्मारक दुर्बुक शोक DBO रस्त्यावर बांधले आहे. हे स्मारक पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात KM 120 पोस्ट जवळ उभारण्यात आले आहे. हे स्मारक साधारणपणे 14,500 फूट उंचीवर असून ते जगातील अशा प्रकारचे सर्वात उंच युद्ध स्मारक मानले जाते. जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात चीनी सैन्याशी लढताना शहीद झालेल्या 20 भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हे स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकाची रचना त्रिशूळ आणि डमरू यापासून प्रेरित आहे. येथे 20 शूर सैनिकांचे कांस्य पुतळे उभारण्यात आले आहेत. हे स्मारक भारत रणभूमी दर्शन उपक्रमांतर्गत बांधण्यात आले असून ते लाल आणि काळ्या ग्रॅनाइटने बनवलेले आहे. नेक्स्ट आहे 2025च्या मेन्स वर्ल्ड ॲथलीट्स ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले, तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आर्मंड डुप्लांटिस. 2025च्या मेन्स वर्ल्ड ॲथलेटिक्स ऑफ द इयर या पुरस्काराने आर्मंड डुप्लांटिसला सन्मानित करण्यात आले. आर्मंड डुप्लांटिस हा स्वीडनचा प्रसिद्ध पोल वॉल्ट खेळाडू आहे. डुप्लांटिस 16 स्पर्धांमध्ये अपराजित राहिला असून आधुनिक इतिहासात सलग 2 वर्षे अपराजित राहणारा पहिला पुरुष पोल वॉल्टर ठरला आहे. टोकियो येथे झालेल्या जागतिक ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये त्याने 6.30 मीटर उंच उडी मारत 14व्यांदा पोल वॉल्टचा जागतिक विक्रम मोडला होता. डुप्लांटिसने ऑलिम्पिकमध्ये 2 सुवर्ण पदके जिंकलेले आहेत, 2020 आणि 2024 मध्ये. त्याने जगातील सर्वोत्कृष्ट पुरुष ॲथलेटिक पुरस्कार 3ऱ्यांदा जिंकला आहे. यापूर्वी 2020 आणि 2023 मध्ये त्यांनी हा पुरस्कार जिंकलेला होता आणि आता 2025 मध्ये जिंकलेला आहे, म्हणजे एकूण 3 वेळा हा पुरस्कार जिंकलेला आहे. तर बघा सिडनी मॅकलॉफ्लिन लेव्हन यांनी वुमेन्स वर्ल्ड ॲथलेटिक ऑफ द इयर पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. वुमेन्स वर्ल्ड ॲथलेटिक ऑफ द इयर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे, तर सिडनी मॅकलॉफ्लिन लेव्हन यांना. टोकियो येथे झालेल्या 20व्या जागतिक ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी 47.78 सेकंद या विक्रमी वेळेसह महिलांची 400 मीटर शर्यत जिंकलेली होती. धावपटू आहेत या कामगिरीत त्यांनी 40 वर्षांहून अधिक जुना चॅम्पियनशिप विक्रम मोडला. 400 मीटर फ्लॅट आणि 400 मीटर अडथळा या दोन्ही स्पर्धात जागतिक विजेतेपद जिंकणारी इतिहासातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे. नेक्स्ट आहे भारतात बांधले जाणारे C-130 जे सुपर हर्क्युलिस विमानांसाठी सर्वात मोठे MRO केंद्र कोठे आहे, कोठे बांधण्यात येणार आहे, तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बेंगळुरू. C-130J सुपर हर्क्युलिस विमानांसाठी सर्वात मोठे MRO केंद्र भारतात बांधले जात आहे. टाटा ॲडव्हान्स सिस्टीम्स लिमिटेड आणि लॉकहीड मार्टिन यांनी बेंगळुरू येथे C-130J सुपर हर्क्युलिस विमानांसाठी अत्याधुनिक मेंटेनन्स, रिपेअर आणि ओव्हरहॉल सुविधेच्या उभारणीला सुरुवात केली आहे. MRO म्हणजे देखभाल, दुरुस्ती आणि दुरुस्ती. हे केंद्र बेंगळुरूमध्ये स्थापन केले जाईल. या विमानांचा वापर सामरिक वाहतूक, विशेष ऑपरेशन्स आणि मानवतावादी मोहिमांमध्ये केला जातो. हे केंद्र 2026च्या अखेरीस तयार होईल आणि 2027 पर्यंत पूर्णपणे कार्यरत असणार आहे. नेक्स्ट आहे ITBP प्रमुख प्रवीण कुमार यांना कोणत्या दलाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 BSFचा.
डिसेंबर 2025 मध्ये केंद्र सरकारने प्रवीण कुमार यांच्याकडे सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. प्रवीण कुमार हे इंडो तिबेट बॉर्डर पोलीसचे महासंचालक आहेत. बीएसएफचे माजी महासंचालक दलजीत सिंह चौधरी हे 30 नोव्हेंबर 2025 रोजी सेवानिवृत्त झाल्यामुळे पद रिक्त झाले होते. प्रवीण कुमार हे 1990च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. बीएसएफ म्हणजे सीमा सुरक्षा दल. भारत पाकिस्तान युद्धानंतर 1 डिसेंबर 1965 रोजी त्याची स्थापना झाली. ते पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सीमांचे रक्षण करते. नेक्स्ट आहे केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने कोणत्या राष्ट्रीय उद्यानात 35 अत्यंत धोक्यात असलेल्या गिधाडांना सोडण्यास मान्यता दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम. डिसेंबर 2025 मध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील राणी प्रजनन केंद्रातून 35 अत्यंत धोक्यात असलेल्या गिधाडांना सोडण्यास केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. IUCN रेड लिस्टमध्ये गिधाडांची प्रजाती अत्यंत धोक्यात असलेल्या श्रेणीत गणली जाते. डायक्लोफेनाक सारख्या औषधांमुळे गेल्या शतकात भारतातील गिधाडांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मध्य प्रदेश हे भारतातील सर्वाधिक गिधाडांची संख्या असलेले राज्य आहे. 2025च्या गिधाड गणनेच्या पहिल्या टप्प्यात मध्य प्रदेशात एकूण 12,981 गिधाडांची नोंद झाली आहे. नेक्स्ट आहे भारतातील पहिल्या स्वदेशी वैमानिक प्रशिक्षण विमानाचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हंस 3NG. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी बंगळुरू या ठिकाणी पहिले स्वदेशी वैमानिक प्रशिक्षण विमान हंस 3NG याचे उद्घाटन केले. भारतातील पहिल्या स्वदेशी वैमानिक प्रशिक्षण विमानाचे नाव आहे हंस. हे भारताचे पहिले पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे ऑल कंपोजिट 2 सीटर प्रशिक्षण विमान आहे. NGचा अर्थ नेक्स्ट जनरेशन असा आहे. हे विमान वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळा बेंगळुरू यांनी विकसित केले आहे. या विमानाचा वापर प्रामुख्याने खासगी वैमानिक परवाना आणि व्यावसायिक वैमानिक परवाना मिळवण्यासाठी लागणाऱ्या प्रशिक्षणासाठी केला जाईल. यामध्ये प्रगत क्लास कॉकपीट, डिजिटल इंजिन कंट्रोल आणि बबल कॅनोपी असून ते वजनाने हलके आणि चालवण्यासाठी स्वस्त आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक 2025 चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2 तंबाखू उत्पादनांवरील कर वाढवणे. 1 डिसेंबर 2025 रोजी केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक 2025 लोकसभेमध्ये सादर करण्यात आले. हे विधेयक केंद्रीय उत्पादन शुल्क कायदा 1944 मध्ये सुधारणा करते. विधेयकाचा मुख्य उद्देश आहे तंबाखू उत्पादनांवरील उत्पादन शुल्क दरात लक्षणीय वाढ करणे. 3 डिसेंबर 2025 रोजी लोकसभेने हे विधेयक ध्वनिमताने मंजूर केलेले म्हणजे आवाजाने मंजूर केलेले आहे. GST क्षतिपूर्ती उपकर समाप्त झाल्यानंतर तंबाखू आणि संबंधित उत्पादनावर अधिक केंद्रीय उत्पादन शुल्क आकारणे हा यामागचा हेतू आहे. या कायद्यामुळे तंबाखू उत्पादनांवरील उत्पादन शुल्क दर वाढवण्यासाठी आर्थिक मुभा मिळणार आहे. सध्या तंबाखू उत्पादनांवर 28% GST आणि विविध दरांचा उपकर आकारला जात होता. अनिर्मित तंबाखूवर 60 ते 70% उत्पादन शुल्क आकारण्याचा प्रस्ताव आहे आणि शिगार आणि सिगारेलोलवर 25% किंवा 1000 सिगार मागे 5000 रुपये यापैकी जे अधिक असेल ते उत्पादन शुल्क लागेल. सिगारेटवर लांबी व फिल्टरनुसार 1000 सिगारेट स्टिक मागे 2700 ते 11000 रुपये उत्पादन शुल्क आकारले जाऊ शकते. चघळण्याच्या तंबाखूवर प्रति किलो 100 रुपये केंद्रीय उत्पादन शुल्क लावण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे नुकतेच बाबा आढाव यांचे निधन झाले ते कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सामाजिक कार्यकर्ते. सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ समाजवादी नेते डॉक्टर बाबा आढाव यांचे 8 डिसेंबर 2025 रोजी वयाच्या 95व्या वर्षी पुण्यामध्ये निधन झाले. महाराष्ट्रात त्यांना या काळातील फुले असे संबोधले जात असे. त्यांनी हमाल पंचायत ही महत्त्वाची कामगार संघटना स्थापन केली होती. डॉक्टर बाबा आढाव हे सत्यशोधक चळवळीशी संबंधित होते आणि त्यांनी जातीभेद विरोधी सातत्याने आवाज उठवला. त्यांनी जातीय भेदवादाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रभर एक गाव एक पानवटा ही चळवळ राबवली. त्यांनी गोवा मुक्ती चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि आणीबाणीच्या विरोधात सक्रिय भूमिका बजावली होती. त्यांनी सामाजिक चळवळी आणि कष्टकरी वर्गाचे जीवन प्रतिबिंबित करणारे महत्त्वपूर्ण लेखन केलेले आहे. त्यांच्या प्रमुख पुस्तकांमध्ये एक गाव एक पानवटा, आत्मचरित्रात्मक मीच तो माणूस, एक साधा माणूस, जगराटी, रक्ताचं नातं, असंघटित कामगार, काल आज आणि उद्या, जात पंचायत, दाहक वास्तव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक चिंतन यांचा समावेश आहे. हे त्यांची महत्त्वाची पुस्तक आहेत. पुरस्कार त्यांना कोणते मिळालेले बघा. महाराष्ट्र फाउंडेशन जीवन गौरव पुरस्कार 2008 मध्ये, गोदावरी गौरव पुरस्कार 2008 मध्ये, टाइम्स ऑफ इंडिया सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड 2011 मध्ये, आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार 2021 मध्ये, सत्यशोधक शिक्षक पुरस्कार 2025 मध्ये,
महात्मा पुरस्कार 2025 मध्ये आणि द वीक या मासिकातर्फे 2007 मध्ये त्यांना मॅन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आलेला होता. त्यांना महाराष्ट्र भूषण ही पुरस्कार देण्यात आलेला होता, परंतु त्यांनी तो स्वीकारलेला नाही. नेक्स्ट आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 11 डिसेंबर. दरवर्षी 11 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा केला जातो. 2025 ची थीम आहे पर्वत आणि त्यापलीकडे पाणी, अन्न आणि उपजीविकेसाठी हिमनद्या महत्वाच्या आहेत. संयुक्त राष्ट्राने 2025 हे वर्ष हिमनदी संवर्धनाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणूनही घोषित केलेले आहे. नेक्स्ट आहे भारतातील पहिले शहर केंद्रित AI इनोव्हेशन इंजिन कोणी लॉन्च केले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दिल्ली. भारतातील पहिले शहर केंद्रित AI इनोव्हेशन इंजिन दिल्ली सरकारने 7 डिसेंबर 2025 रोजी लॉन्च केले आहे. या उपक्रमाला दिल्ली AI ग्राइंड असे नाव देण्यात आलेले आहे. तर बघा दिल्ली AI ग्राइंड हे भारतातील पहिले शहर केंद्रित AI इनोव्हेशन इंजिन आहे. दिल्ली सरकारने सुरू केलेले आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्ली सरकारच्या शिक्षण विभागामार्फत या उपक्रमाची घोषणा केली आहे. उद्देश काय आहे? तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने वास्तविक जगातील शहरांच्या समस्या सोडवणे. हा 5 लाखहून अधिक विद्यार्थ्यांना AI आधारित कौशल्य आत्मसात करण्यास आणि शहराच्या वास्तविक समस्यांवर AI द्वारे उपाय शोधण्यास सक्षम करणार आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच शास्त्रज्ञांनी किती प्रकाश वर्ष लांब वैश्विक धागा शोधला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 50 दशलक्ष प्रकाश वर्ष. डिसेंबर 2025 मध्ये शास्त्रज्ञांनी सुमारे 50 दशलक्ष प्रकाश वर्ष लांबीचा एक वैश्विक धागा कॉस्मिक फिलामेंट शोधून काढलेला आहे. तंतुमय धागा हा वैश्विक धागा पृथ्वीपासून अंदाजे 140 दशलक्ष प्रकाश वर्ष अंतरावर स्थित आहे. या धाग्यामध्ये 14 आकाशगंगांचा समावेश असलेली सुमारे 5.5 दशलक्ष प्रकाश वर्ष लांबीची एक मालिका आढळून आली आहे. या सर्व आकाशगंगा एकाच दिशेने फिरत असून त्या धाग्यावर ओवलेल्या मण्यांच्या दोरीसारखे दिसतात. हा वैश्विक धागा प्रामुख्याने गडद पदार्थ आणि वायूपासून बनलेला आहे. हा महत्त्वपूर्ण शोध MNRAS म्हणजेच मंथली नोटिसेस ऑफ द रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्याने औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये 5 ते 7% बांबू बायोमास मिश्रण वापरणे अनिवार्य केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र राज्याने. महाराष्ट्र सरकारने नवीन बांबू उद्योग धोरण 2025 लागू केलेले आहे. महाराष्ट्र सरकारने 2 डिसेंबर 2025 रोजी राज्यातील सर्व सार्वजनिक आणि खाजगी औष्णिक वीज प्रकल्पांना कोळशासोबत 5 ते 7% बांबू आधारित बायोमास जाळणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे कार्बन उत्सर्जन आणि वायू प्रदूषण कमी करणे. या धोरणामुळे बांबूंसाठी नवीन बाजारपेठ निर्माण होऊन बांबूच्या उद्योगाला चालना मिळणार आहे. बांबू लागवड आणि वापर वाढल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना थेट आर्थिक लाभ होणार आहे. महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025 अंतर्गत राज्यात सुमारे 50,000 कोटींची गुंतवणूक आकर्षित होण्याची अपेक्षा आहे. या धोरणामुळे 5 लाखांहून अधिक रोजगार निर्माण होतील असा अंदाज आहे. बांबू लागवडीला प्रोत्साहन दिल्याने शेतकऱ्यांना नगदी पिकांसारखे शाश्वत उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध होतील. या धोरणाअंतर्गत राज्यात 15 नवीन बांबू क्लस्टर विकसित केले जाणार आहेत. नेक्स्ट आहे इंडियन ऑफ द इयर 2025 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? इंडियन ऑफ द इयर 2025 याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जय शहा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शहा यांना इंडियन ऑफ द इयर 2025 या उत्कृष्ट कामगिरी श्रेणीने सन्मानित करण्यात आलेले आहे. क्रिकेट प्रशासनातील त्यांच्या परिवर्तनकारी नेतृत्वामुळे महत्त्वाच्या सुधारणा राबवल्यामुळे आणि महिला क्रिकेटच्या उदयामध्ये त्यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी हा पुरस्कार प्रदान केला गेला आहे. जय शहा यांनी 2019 ते 2024 या काळात BCCIचे सचिव म्हणून कार्य केले होते. सध्या ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत. नेक्स्ट आहे सुजलाम भारत ॲप कोणी सुरू केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 CR पाटील यांनी. केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी 10 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे सुजलाम भारत हे मोबाईल ॲप लॉन्च केले आहे. भूजल व्यवस्थापन आणि संवर्धनामध्ये लोकसहभाग वाढवणे हा ॲपचा मुख्य उद्देश आहे. हे ॲप ग्रामीण पेयजल योजना एकत्रित करेल आणि रिअल टाइम डेटा प्रदान करेल. पाणी संचय आणि पाणी साक्षरता मोहिमेला बळकटी देण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर पूर्णपणे बंदी घातली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया. 10 डिसेंबर 2025 पासून ऑस्ट्रेलियाने 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर पूर्ण बंदी घातलेली आहे. हा निर्णय जगातील पहिल्या राष्ट्रीय कायद्याच्या रूपात ओळखला जात आहे. म्हणजे हे पहिला देश असणार आहे ज्या देशाने 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर पूर्णपणे बंदी घातलेली आहे.
या कायद्याच्या कक्षेत टिकटॉक, यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट, ट्विटर, रेडिट, ट्विच आणि थ्रेड्स हे प्लॅटफॉर्म येतात. सोशल मीडिया कंपन्यांना अल्पवयीन मुलांची विद्यमान खाती हटवण्याचे आणि नवीन नोंदणी थांबवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. कायद्याचे उल्लंघन केल्यास संबंधित प्लॅटफॉर्मला सुमारे 49.5 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्स पर्यंत दंड भरावा लागणार आहे. मेटा कंपनीने या कायद्याच्या अंमलबजावणीअंतर्गत फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील जवळपास 5 लाख अल्पवयीन खाती आधीच हटवलेली आहेत. नेक्स्ट आहे ISSF नेमबाजी विश्वचषक 2025च्या अंतिम फेरीत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल फायनलमध्ये कोणी सुवर्णपदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिमरनप्रीत कौर ब्रार. ISSF नेमबाजी विश्वचषक 2025चा अंतिम सामना दोहा कतार या ठिकाणी झाला. भारत पदक तालिकेत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. भारताने एकूण 6 पदके जिंकली. यामध्ये 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि कांस्य पदकाचा समावेश आहे. सुरुची सिंगने 10 मीटर एअर पिस्तूल आणि सिमरनप्रीत कौर ब्रारने 25 मीटर पिस्तूल यामध्ये सुवर्ण पदक पटकावले. ऐश्वर्या प्रताप सिंग तोमरने पुरुषांच्या 50 मीटर 3 पोझिशन स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आणि अनिश भानवालाने पुरुषांच्या 50 मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेत रौप्य पदक जिंकलेले आहे. नेक्स्ट आहे प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांना कोणत्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मानद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रेड सी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांना रेड सी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित मानद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा समारंभ सौदी अरेबियातील जेद्दाह या ठिकाणी आयोजित करण्यात आला. हा या महोत्सवाचा 5वा हंगाम होता जो डिसेंबर 2025 मध्ये पार पडला. या महोत्सवात जगभरातील निवडक दिग्गजांना हा सन्मान दिला जातो. रेखा यांच्यासोबतच हॉलिवूडची अभिनेत्री वायोला डेव्हिस हिला देखील यावर्षी सन्मानित करण्यात आलेली आहे. रेखा यांच्या प्रसिद्ध चित्रपट उमराव जानचे 4K रिस्टोअर व्हर्जन देखील या सन्मानासह प्रदर्शित करण्यात आले आहे. नेक्स्ट आहे दरवर्षी मानवी हक्क दिन कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 10 डिसेंबर रोजी. दरवर्षी 10 डिसेंबर रोजी मानवी हक्क दिन साजरा केला जातो. 1948 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने मानवी हक्कांचे सार्वत्रिक घोषणापत्र स्वीकारले. UDHR स्वीकारल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. UDHR हा जगातील अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज असून तो सर्व लोकांचे मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्य निश्चित करतो. 1950 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 10 डिसेंबर हा दिवस अधिकृतपणे मानवी हक्क दिन म्हणून घोषित केलेला होता. 2025 ची थीम आहे आपल्या रोजच्या गरजेच्या वस्तू आवर एव्हरीडे एसेन्शियल. 2026 मध्ये होणाऱ्या G20 शिखर परिषदेत दक्षिण आफ्रिकेऐवजी कोणत्या देशाला आमंत्रित करण्याची अमेरिका योजना आखत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पोलंड. 1 डिसेंबर 2025 पासून अमेरिकेने G20 चे अध्यक्षपद स्वीकारलेले आहे. 2026 मध्ये फ्लोरिडातील मियामी येथे होणाऱ्या G20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद अमेरिका भूषवणार आहे. अमेरिकेने दक्षिण आफ्रिकेला G20 परिषदेत आमंत्रित न करण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या सरकारवर G20च्या आर्थिक ध्येयाला कमकुवत करण्याचा आरोप अमेरिकेने केलेला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी सांगितले की G20 आता आर्थिक वाढ, नवोन्मेषण आणि ऊर्जा पुरवठा साखळीवर लक्ष केंद्रित करेल. अमेरिकेने या बदललेल्या स्वरूपाला नवीन G20 असे संबोधले आहे. दक्षिण आफ्रिकेऐवजी पोलंडला G20 परिषदेस आमंत्रित करण्याची योजना आहे. G20 शिखर परिषदेतून एखादा सदस्य देशाला वगळण्याची पहिलीच वेळ ठरणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेला कोठेही सदस्यत्वासाठी पात्र नाही असे वर्णन केलेले आहे. नेक्स्ट आहे स्मॉल फायनान्स बँकेत रूपांतरित होण्याची मंजुरी मिळवणारी देशातील पहिली पेमेंट बँक कोणती बनली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फिनो पेमेंट्स बँक. भारतीय रिझर्व्ह बँकेने 5 डिसेंबर 2025 रोजी फिनो पेमेंट्स बँकेला स्मॉल फायनान्स बँकेत रूपांतर होण्यासाठी तत्वतः मंजुरी दिली आहे. स्मॉल फायनान्स बँकेत रूपांतरित करण्याची परवानगी मिळालेली ही देशातील पहिली पेमेंट बँक आहे. या रूपांतरणामुळे आता फिनो बँक केवळ डिजिटल पेमेंट आणि मर्यादित ठेवी न घेता ग्राहकांना वैयक्तिक आणि व्यावसायिक कर्ज देऊ शकेल, तसेच 2 लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवी स्वीकारू शकेल. फिनो पेमेंट्स बँकेने 2017 मध्ये कामकाज सुरू केले. स्मॉल फायनान्स बँक ही एक विशेष प्रकारची बँक असून लहान व्यवसायांना बँकिंग सेवा प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवते. नेक्स्ट आहे लोकसभेत सादर केलेल्या राईट टू डिस्कनेक्ट विधेयकाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कर्मचाऱ्यांना कामानंतर विश्रांती देणे. राईट टू डिस्कनेक्ट विधेयक 5 डिसेंबर 2025 रोजी लोकसभेत मांडण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हे खाजगी सदस्य विधेयक मांडलेले आहे.
या विधेयकाचा उद्देश कर्मचाऱ्यांना कामानंतर विश्रांती आणि खाजगी वेळेचा अधिकार देणे आहे. विधेयकानुसार कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेनंतर ईमेल, कॉल किंवा संदेशांना उत्तर देण्यास बांधील राहणार नाही. कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य आणि कामजीवन संतुलन मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेले आहे. नेक्स्ट आहे युनेस्कोच्या आंतर सरकारी समितीचे 20वे अधिवेशन कोठे आयोजित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली या ठिकाणी. युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या आंतर सरकारी समितीचे 20वे अधिवेशन नवी दिल्लीतील लाल किल्ला या ठिकाणी आयोजित करण्यात आले. कालावधी होता 8 ते 13 डिसेंबर 2025 दरम्यान. उद्देश होता अमूर्त सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या युनेस्कोच्या 2003च्या अधिवेशनाची अंमलबजावणी करणे. आंतर सरकारी समिती युनेस्कोची एक महत्त्वाची समिती आहे जी सांस्कृतिक वारसा आणि अमूर्त वारशावर काम करते. तर याच अधिवेशनामध्ये आपल्या दिवाळी या सणाला अमूर्त सांस्कृतिक वारसा हा सन्मान देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे दरवर्षी बोधी दिन कधी साजरा केला जातो? तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 8 डिसेंबर रोजी. दरवर्षी 8 डिसेंबर रोजी बोधी दिन साजरा केला जातो. हा दिवस भगवान बुद्धांच्या जीवनाशी संबंधित आहे. या दिवशी राजकुमार सिद्धार्थ गौतमला बोधगया येथील बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली होती. ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतमला भगवान बुद्ध म्हटले गेले. बोधगया बिहारमध्ये आहे जिथे बोधी वृक्ष अजूनही भक्तांकडून पूजनीय आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अमित शाह यांनी अहमदाबादमध्ये कोणत्या पुस्तकाच्या गुजराती आवृत्तीचे प्रकाशन केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आय लाईक चॅलेंजेस. अमित शाह यांनी अहमदाबादमध्ये आय लाईक चॅलेंजेस या पुस्तकाच्या गुजराती आवृत्तीचे प्रकाशन केले. हे पुस्तक उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या जीवनावर आधारित आहे. या पुस्तकामध्ये आनंदीबेन पटेल यांचे जीवन, संघर्ष आणि कामगिरी यांचे वर्णन केलेले आहे. नेक्स्ट आहे नुकतेच फ्रँक गेहेरी यांचे निधन झाले आहे. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वास्तुकला. जगप्रसिद्ध अमेरिकन वास्तुविशारद फ्रँक गेहेरी यांचे 5 डिसेंबर 2025 रोजी वयाच्या 96व्या वर्षी निधन झाले. ते आधुनिक वास्तुकलेतील सर्वात प्रभावशाली वास्तुविशारदांपैकी एक होते. फ्रँक गेहेरी यांना आधुनिक वास्तुकलेच्या टायटन ऑफ आर्किटेक्चर म्हणून ओळखले जाते. त्यांच्या वास्तुशैलीत नाविन्य, वक्ररचना आणि शिल्पात्मक डिझाईन यांचा प्रभाव दिसून येतो. त्यांच्या प्रसिद्ध वास्तुकृती कोणत्या आहेत बघा? गुगेनहाइम संग्रहालय बिल्बाओ स्पेन, वॉल्ट डिझने कॉन्सर्ट हॉल लॉस एंजेलिस अमेरिका आणि लुई विटॉन फाउंडेशन पॅरिस फ्रान्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सीमा रस्ते संघटनेच्या 125 प्रकल्पांचे उद्घाटन कोठून केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लडाख. डिसेंबर 2025 मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लडाखमधून सीमा रस्ते संघटनेचे 125 धोरणात्मक प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. या 125 प्रकल्पांमध्ये 28 रस्ते आहेत, 93 पूल आणि 4 इतर प्रकल्पांचा समावेश आहे. हे प्रकल्प 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवले गेले आहेत, लडाख आणि जम्मू काश्मीर. तसेच हे प्रकल्प 7 राज्यांमध्ये पसरले आहेत, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि मिझोराम. या BRO प्रकल्पांचा मुख्य उद्देश आहे सीमावर्ती भागातील कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि धोरणात्मक बळकटीकरण करणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा आंतरराष्ट्रीय तटस्थता दिन कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 12 डिसेंबर रोजी. दरवर्षी 12 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय तटस्थता दिन साजरा केला जातो. त्याचा उद्देश देशांमधील तटस्थता, शांतता आणि सुरक्षितता वाढवणे हा आहे. तटस्थता म्हणजे एखाद्या राज्याने युद्धात सहभागी न होता तटस्थ भूमिका घेणे. घोषणा संयुक्त राष्ट्र महासभेने 2 फेब्रुवारी 2017 रोजी एका ठरावाद्वारे हा दिवस अधिकृतपणे घोषित केलेला आहे. उद्देश आहे आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये तटस्थतेच्या मूल्याबाबत जनजागृती करणे आणि जागतिक शांतता व सुरक्षा राखणे. तुर्कमेनिस्तान या देशाला 12 डिसेंबर 1995 रोजी संयुक्त राष्ट्राने कायमस्वरूपी तटस्थ देश म्हणून मान्यता दिली होती. याच घटनेचे औचित्य साधून तुर्कमेनिस्तानने मांडलेल्या प्रस्तावानुसार हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताने अलीकडे चीनमधील कोणत्या शहरात नवीन वाणिज्य दूतावास इमारतीचे उद्घाटन केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शांघाय. डिसेंबर 2025 मध्ये भारताने शांघाय येथे एका नवीन वाणिज्य दूतावास इमारतीचे उद्घाटन केले आहे. या इमारतीचा उद्देश भारत आणि चीनमधील आर्थिक संबंध मजबूत करणे हा आहे. वाणिज्य दूतावास म्हणजे दुसऱ्या देशाच्या प्रमुख शहरात स्थापन केलेले देशाचे कार्यालय. त्याचे मुख्य कार्य म्हणजे नागरिकांना मदत करणे आणि व्यापार आणि आर्थिक संबंध मजबूत करणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अमित शाह यांनी बनास डेअरीच्या नवीन बायो CNG आणि खत प्रकल्पाचे उद्घाटन कोठे केले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वाव थराड या ठिकाणी. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी 6 डिसेंबर 2025 रोजी बनास डेअरीच्या नवीन बायो CNG आणि खत प्रकल्पाचे उद्घाटन
गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील वाव थराड येथे केले. हा प्रकल्प सर्क्युलर इकॉनॉमीवर आधारित असून शेण आणि इतर सेंद्रिय कचऱ्यापासून बायो CNG आणि सेंद्रिय खत तयार करेल, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. तसेच 150 टन क्षमतेच्या दुधाची पावडर प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या देशाने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लिथुआनिया. 9 डिसेंबर 2025 रोजी लिथुआनियाने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. बेलारूसमधून पाठवलेल्या तस्करीच्या फुग्यांमुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. हे फुगे प्रामुख्याने सिगारेट सारख्या वस्तूंची तस्करी करण्यासाठी वापरले जात होते. तस्करीचे फुगे हे आकाशात आढळल्यामुळे सुरक्षेचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. राजधानी विल्नियस येथील विमानतळावर अनेक वेळा उड्डाणे थांबवावी लागलेली आहेत. या घटनेमुळे हवाई वाहतूक आणि राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम झालेला आहे. त्यामुळेच लिथुआनिया या देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय शास्त्रज्ञांनी अलीकडेच एक नवीन आकाशगंगा शोधली आहे, ज्याचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अलकनंदा. भारतीय शास्त्रज्ञ राशी जैन आणि योगेश वाडेकर यांनी एका नवीन आकाशगंगेचा शोध लावला आहे. या आकाशगंगेला अलकनंदा असे नाव देण्यात आले आहे. याचे अंतर आहे सुमारे 30,000 प्रकाश वर्ष पृथ्वीपासून. अलकनंदा ही एक सर्पिल आकाशगंगा आहे. या शोधासाठी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप मधील डेटा वापरण्यात आला आहे. ही आकाशगंगा विश्वाचे वय फक्त 1.5 अब्ज वर्ष असताना अस्तित्वात होती. आकाशगंगा ही एक खगोलीय प्रणाली आहे, ज्यामध्ये तारे, ग्रह, उपग्रह, वायू, धूळ, तेजोमेघ आणि अंधार पदार्थ गुरुत्वाकर्षणाच्या बलाने एकत्र बांधलेले असतात. आपल्या आकाशगंगेचे नाव काय आहे? मिल्की वे. नेक्स्ट आहे, तेलंगणामध्ये अदानी समूह किती मेगावॅटचे AI चालित ग्रीन डेटा सेंटर बांधणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 48 मेगावॅट. अदानी ग्रुप तेलंगणामध्ये 48 मेगावॅट क्षमतेचे AI चालित ग्रीन डेटा सेंटर उभारणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 2,500 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. ही घोषणा तेलंगणा रायझिंग ग्लोबल समिटमध्ये करण अदानी यांनी केलेली आहे. करण अदानी हे अदानी पोर्ट्स अँड SEZचे MD आहेत. हे डेटा सेंटर क्लाउड कॉम्प्युटिंग, हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग आणि ॲडव्हान्स्ड AI वर्कलोड्स समर्थन देईल. हा प्रकल्प हरित ऊर्जा आणि शाश्वत तंत्रज्ञानावर आधारित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासलेले आहेत. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.